गुड मॉर्निंग. आज केलेली मी रव्याची खीर. पण सकाळी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला, म्हणून मी बाईकने न जाता आज रिक्षेने शूटला गेलेले. तुम्ही पण जर बाईकने ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज न विसरता हेल्मेट घाला. आणि सकाळी माझ्यासारखी घाई गडबड होत असेल तर प्लीज पब्लिक ट्रान्सपोर्टनेच ट्रॅव्हल करा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. तुपामध्ये मी आधी घरात असलेले ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतले आणि मग त्याच कढईमध्ये थोडं तूप आणखीन ऍड करून त्यामध्ये रवा मस्तपैकी फ्राय करून घेतला. आता हा रवा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा. बरं, या सगळ्यामध्ये मी दिवसभर घरी नव्हते, त्यामुळे आल्या आल्या लिलीला घेतलं नाही तर ती डायरेक्ट माझ्या खांद्यावर येऊन आमची लिली ना जरा जास्तच नटखट आहे. असो, आता भाजलेल्या रव्यामध्ये मी कच्चं दूध घातलं होतं. तुम्ही उकळून थंड केलेलंही दूध घालू शकता. मग मी त्यामध्ये मिल्कमेड घातलं. तुम्ही साखर किंवा स्वीटनरही घालू शकता. मग घातली अख्खी वेलची, कारण की ती दाताखाली आलेली मला अजिबात आवडत नाही. मग केशर घातलं, फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालून सगळं उकळून घेतलं आणि झाली आपली खीर तयार. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.